नमस्कार. इंग्लंड विरुद्ध भारत तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेट शौकीनांच्या अपेक्षेनुसार, त्यांच्या इच्छेनुसार के. राहुल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, थोडंफार नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली आणि इंग्लंडला सडेतोड जवाब दिला. दुसऱ्या दिवशी शुभमन गिलला बाद केल्यानंतर ज्या पद्धतीने शुभमन गिल बाद झाला होता 16वर, इंग्लंडनी प्लॅन करून त्याला अतिशय सुरेख जाळ्यात पकडलं होतं. विकेटकीपर जवळ उभा राहिला होता, फास्ट बॉलर असून सुद्धा, आणि वोक्सनी आउटसाईड द ऑफ स्टंप त्याला बॅटची कडा घेऊन विकेटकीपरकडे झेल देणं भाग पडलं होतं. आणि शुभमन गिलला असं बाद केल्यामुळे भारताला बऱ्यापैकी मोठा धक्का बसला होता. त्याच्यामुळे 3 बाद 145 अशी दुसऱ्या दिवशी अवस्था होती. आणि तिसऱ्या दिवशी मात्र सुरुवातीलाच आत्ताच उल्लेख केलेल्या या फलंदाजांनी जर चांगली कामगिरी केली तर भारताला इंग्लंडची धावसंख्या गाठता येईल असं वाटत होतं. तसंच झालं. अतिशय सुरेख सुरुवात झाली होती तिसऱ्या दिवसाची. उपहारापर्यंत जवळजवळ खेळून काढला होता. अगदी दृष्ट लागेल अशी कामगिरी करत होते ऋषभ पंत आणि के. राहुल. अर्थातच भक्कमपणे उभा होता एका बाजूनी सलामीवीर. दमदार खेळी चालू होती त्याची. मध्ये मध्ये लूज बॉल मिळत होते, ते सोडत नव्हता तो. अशा रीतीने के. राहुल होता 98वर. पण ऋषभ पंतला जरा घाई झाली. उपहाराआधीच, लंचपूर्वीच के. राहुलचं शतक पूर्ण व्हावं या सदिच्छेने त्यांनी एक अतिशय शॉर्ट सिंगल, अतिशय चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण बेन स्टोक्स जोरदार सज्ज होता आणि काहीही न बघता त्यांनी एकाच ॲक्शनमध्ये बॉल उचलून ऋषभ पंतला ध्यानीमनी नसताना त्याच्या बाजूला थ्रो करून डायरेक्ट थ्रोवर आऊट केलं. आणि उपहारापूर्वी जे 103 धावा जोडल्या होत्या दोघांनी मिळून, तर उपहारापूर्वी नेमकी ऋषभ पंतची विकेट गेली. नाही तर भारत अतिशय मजबूत स्थितीत असता. ऋषभ पंत तर लंचनंतरही 1-2 तास खेळू शकला असता. पण आऊट होण्याआधी त्यांनी परत एकदा अतिशय चांगली कामगिरी केली. ऋषभ पंतनी 74 धावा केल्या 112 चेंडूत. 2 खणखणीत षटकार होते त्याच्यात. पण लंचनंतर, उपहारानंतर मात्र के. राहुल लगेचच बाद झाला. 100 धावांवरच शतक पूर्ण करून ताबडतोब त्याच धावसंख्येवर बाद झाला. त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली 13 चौकारांसह. नंतर जडेजानी मात्र अतिशय व्यवस्थित त्याच्या लौकिकास साजेशी कामगिरी करत मालिकेतलं लागोपाठ तिसरा अर्धशतकापेक्षा जास्त धावसंख्या नोंदवली. आधी नितीश कुमारला घेऊन शांतपणे इंग्लंडला नामोहरम करत 165 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली. नंतर वॉशिंग्टन सुंदरला घेऊन 50 धावांची भागीदारी केली 113 चेंडूत. या दिवसभरातल्या या 3 भागीदारांमुळे भारत सुस्थितीत पोचला. इतका सुस्थितीत, इतक्या चांगल्या स्थितीत पोचला भारत की आता 3 दिवसानंतर दोन्ही संघांचं पारडं समसमान झालेलं आहे. जडेजा आऊट झाल्यावर नंतर मात्र भारतीय डाव जास्त चालला नाही. वॉशिंग्टन सुंदरनी तळाच्या फलंदाजांना घेऊन हे करायचा प्रयत्न केला, पण वॉशिंग्टन सुंदरसुद्धा शेवटी 23 धावांवर बाद झाला. त्याच्या आधी नितीश कुमार 30 धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवशी करुण नायरने 40 धावा केल्या होत्या. तर या चौघांच्या फलंदाजीमुळे जडेजाने 72 धावा केल्या 131 चेंडूत 1 खणखणीत षटकारासह. अशा रीतीने भारताने बरोबर इंग्लंडच्या 387 धावांना उत्तर देताना बरोबर 387 धावा केल्या. आणि दोन्ही बाजूच्या गोलंदाजांनी एवढे जंग पछाडून भारतीयांना 113 ओव्हर टाकायला लागल्या जवळजवळ. इंग्लंडला आपण जवळजवळ 120 ओव्हर टाकायला लावल्या. 120 षटकं गोलंदाजी करावी लागली. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा 3 दिवसानंतर 1 ऑल अशी स्थिती आली, 0-0 अशी स्थिती आली. 387ला 387 दोघांची धावसंख्या. दिवस अखेर साधारण 2 षटकं मिळाली असती, इंग्लंडच्या फलंदाजांना खेळावी लागली असती. पण त्यांनी थोडासा वेळ घालवून इकडे तिकडे त्याच्यावरनं बऱ्याच वेळा म्हणजे जवळजवळ प्रत्येक बॉलनंतर क्रॉली जो काही बुमराला थांबवत होता, वेळ लावत होता, आणि नंतर 5व्या चेंडूवर तर खरोखरच त्याच्या बोटाला लागलं होतं. म्हणून त्यांनी जो फिजिओथेरपिस्टला, डॉक्टरला बोलवलं होतं ग्राउंडवर, त्याच्यावरनं बऱ्यापैकी झकाझकी झाली. शुभमन गिल, सिराज, अगदी बुमरासुद्धा चिडला होता. अंपायरला विशेष हस्तक्षेप करावा लागला नाही, पण अगदीच समोरासमोर भिडायच्या अवस्थेत आले होते झॅक क्रॉली, बेन डकेट, सिराज आणि शुभमन गिल.
पण जे काही झालं त्याच्यामुळे झॅक क्रॉली इंग्लंडला दुसरं षटक खेळायला लावलं नाही त्यांनी. 5व्या चेंडूला त्याला खरोखरच बॉल लागला होता आणि हे असं करतो तर सगळेच करतात. इंग्लंडला एवढे दिवस जमत नव्हतं, बॅसबॉलच्या गुरमीत असायचे ते. अगदीच ताजं उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या कसोटीत बेन स्टोक्स असाच केवळ 30 सेकंद राहिली होती लंचला, तेव्हा वॉशिंग्टन सुंदरनी बाद केला होता. थोडासा आधी त्याने टाईमपास केला असता तर ते षटक त्याचं टळलं असतं, पण यावेळेला मात्र त्यांनी सगळी आयुधं वापरली आणि दुसरं षटक होऊन दिलं नाही. आकाशदीपचं किंवा सिराजचं दुसरं षटक खेळावं लागलं असतं त्याला. बुमराचं एक षटक त्यांनी आरामात खेळून काढलं आणि बिनबाद 2 अशा धावा झालेल्या. तर इंग्लंडला जर 250-300 भारत रोखण्यात यशस्वी झाला तर थोडीफार संधी आहे. जरी आता बरोबरी झालेली असली तरी इंग्लंडचंच पारडं जड म्हणावं लागेल, कारण चौथ्या दिवशी खेळपट्टी अजून थोडी खराब होऊ शकते, बॉल वरखाली राहू शकतो, थोडंफार खड्डे तयार होऊ शकतात, ज्याच्यामुळे बशीर जो आत्ता जरा इंज्युर्ड झालेला असला जडेजाच्या एका खणखणीत शॉटमुळे, तरी परत त्यांचा ऑफ स्पिनर 5व्या दिवशी निश्चितच परत गोलंदाजी शिवून चांगली गोलंदाजी करू शकतो. तर चौथ्या दिवशी बुमराबरोबरच जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरलाही जोरदार संधी आहे. त्यांनासुद्धा थोडंसं रूटवर अवलंबून राहावं लागेल, पण 250-300च्या आसपास जर भारत रोखू शकला, जे अतिशय अवघड आहे इंग्लंडला रोखणं चौथ्या दिवशी, पण अशक्य नाही आहे. क्षेत्ररक्षकांनी जर उत्तम साथ दिली तर अजूनही ही कसोटी भारताला त्याच्या बाजूने फिरवता येऊ शकते. नाहीतर खेळपट्टी जर ठणठणीत राहिली, इंग्लंडने आरामात भरपूर धावा केल्या आणि नंतर 5व्या दिवशी दुसऱ्या डावात भारताने विशेष दडपण न घेता त्या धावसंख्येला व्यवस्थित उत्तर देऊ शकलं तर अजूनही कसोटी कदाचित अनिर्णित राहू शकते. पण अनिर्णित राहण्याची शक्यता फार कमी आहे. आता T20च्या जमान्यात गेल्या 5-10 वर्षात कसोटी अनिर्णित राहण्याचं प्रमाण जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे. अगदी हवामानाने खेळखंडोबा केला पावसाने तरच कसोटी सध्या अनिर्णित राहते, किंवा फारच एखादा संघ हळू खेळला तर अजूनही इंग्लंडचं पारडं किंचित जड आहे, कारण त्यांना आधी फलंदाजी करायची आहे, तिसरा डाव त्यांच्याकडे. तरी पण भारतीयांची आत्तापर्यंतची कामगिरी पाहता, उंचावलेली कामगिरी पाहता, पहिल्या कसोटीतल्या पराभवानंतर भारताला अजूनही आशा ठेवता येईल. कालही शुभमन गिल बाद झाल्यावर जवळजवळ जी काही थोडीशी निराशा दाटली होती ती KL राहुल, जडेजा, पंत यांच्या फलंदाजींनी वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमारची साथ घेत दूर केलेली आहे. तर बघूया चौथा आणि 5वा दिवस. चौथ्या दिवशी इंग्लंडला किती धावात रोखू शकतोय का इंग्लंडचे सगळे बॅसबॉलचे स्टार्स भारतापासून सामना दूर घेऊन जात आहेत. तोपर्यंत नमस्कार.